वनमॅन शो एक जर्सी प्रदान केली होती जुरगावच्या टुर्नामेंट मध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये जरूर या खेळाडूंची नावे होती किशोर मडवी असतील गंगाधर इंगोले असतील किंवा दिवा गावातील चंद्रकांत पाटील असेल बरेच असे खेळाडू होऊन गेले ज्यांच्यासाठी ही जर्सी त्या स्पर्धेमध्ये परिधान केली होती काय देखणी स्पर्धा होती जुगाव मध्ये तेव्हा रनर अप ठरला होता श्रीकृष्ण दुबा संघ या स्पर्धेमध्ये पाहूया आता ही स्पर्धा चालू असलेली श्रीकृष्ण मित्र मंडळ दिबा कोलेवाडा आयोजित दिल्ली स्मृती चषक 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धा गत वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपला पहिला सामना खेळताना या स्पर्धेतील घरचा संघ आणि सलग असलेला बाजूचा गावचा संघ गावदेवी 11 राबाडा 5 षटकांचा सामना पंचाची कामगिरी पार पाडतील सोहम आणि गिरीश सावंत जातो प्रथम स्ट्राईकला गंगाधर इंगोले एक चांगला ऑलराऊंडर प्रथम षटक हाताळणार प्रथम चेंडू खेळणार असा हा फलंदाज जाऊया तर पंचांचा इथं ग्रीन सिग्नल आणि सामन्याला इथं सुरुवात होते डीप स्केअर लेग काबू कॉर्नर डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर पॉइंट सिलिमिड ऑफ असे क्षेत्ररक्षक पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षण करेल फंबल होईल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल जिथं एक धाव खर्च केली तिथं 2 धावा जरूर मिळतील 2 धावाने संघ जाईल श्री गणेश होईल धावसंख्येचा धावसंख्या फलकावर लागतील बिनबाद 2 धावा काटेकी टक्कर आपण पाहतोय सकाळच्या सामन्यामध्ये सरळ 2-3 सामने झाले सलग त्यामध्ये किरण स्फूर्ती घनसोली संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय पाहूयात आता दुपारच्या सत्रानंतर कुठला संघ जाईल उपांत्य फेरीत 2 हात करण्यासाठी दुसरा चेंडू शॉट प्लेनचा होता पण शॉट मिस होतोय जाईल फाईन लेगच्या दिशेने इथं स्वतः यष्टीरक्षक जाईल चेंडूच्या मागे तोपर्यंत डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित स्वरूपात एकदा जरूर भेटेल 2 चेंडू 3 धावा चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश पुढचा चेंडू शॉट प्लेनचा होता काऊ कोणाच्या दिशेने जातो एक टप्पा जज करेल क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत चांगलं बॅकअप म्हणावं लागेल जर एक धाव भेटेल एक धावाने संघ जाईल बिनगडी 4 धावा 3 चेंडू 4 धावा कुठलाही मोठा फटका अजून मारण्यात यश भेटलं नाही उगा तो क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ आहे पाहूयात पुढचा चेंडू गुडलेनचा चेंडू डबल बॉल स्पर्धेमध्ये पायचित हा फलंदाज बाद नसतो नियम हा ठेवला जातो एकदा जरूर भेटेल एक बाच्या स्वरूपात एक धावाने संघ जाईल 5च्या घरात पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर आपटी बॉम्ब सोडला होता अवंतर चेंडू किशोर मडवीसाठी खुश खबर जर षटकारांचे हॅट्रिक साधतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक भेटेल मुन्ना यांच्या तर्फे पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो दंडित केले पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आपटी बॉम्ब सोडला त्याच दिशेने पुन्हा एकदा एक धावाने भर होईल धावसंख्या फ्रीडचा चेंडू असेल फ्रीडचा चेंडू स्विंग मिस झालाय फलंदाजाला गंगाला इथं काही समजत नाही दाट चेंडू जातो धावसंख्या फलकावर लागलाय 7 शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील डीच्या स्वरूपात एकदा जरूर भेटेल चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा जपून खेळा मित्रांनो पावसाळी क्रिकेट आहे इजा होणार नाही असं खेळा धावसंख्या
विचार केला एक षटकानंतर फलकावर लागलेत 8च्या सरासरीने धावसंख्या एक षटकानंतर चांगलं षटक बाबेसाचं. तर चांगली गोलंदाजी बघूया तर दुसरं षटक माहिती पहिलं सांगितलं दुसरं षटक कोण घेऊन येते कुठला गोलंदाज आपला संघाचा बर्ड घेऊन येईल पुढच्या षटकाचा. समोर मास्टर माइंड किशोर मडवी आणि नॉन स्ट्राईकला खेळतो गंगाधर इंगोले. कुठलाही अजून एक चौकार षटकार 7 चेंडू मध्ये आपण पाहिला नाही. बघूया तर कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी. येथे गोलंदाजी मार्कवर शुभमचं कौतुक कराल तर तितकंच चांगलं कौतुक आहे. शुभमने बरीच छाप सोडल्या टेनिस क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा स्वतः आपलं नाव विकास या संघाचं आणि स्वतःच. पंचाच्या डावीकडून राईट विरुद्ध विकेट पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील ती पहिलं सांगेन दुसरं षटक हाफ ट्रॅकर. पंचांकडे दाद घेतली होती अभ्यंतर चेंडूची. षटकारांच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचा पारदर्शक किशोर मडवीसाठी मुंडाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग मिस झाला इथं. का गोलंदाजी करतो बॅक टू बॅक दुसरा चेंडू सलगचा डॉट चेंडू काढतोय दुसरा किशोर मडवीला समजत नाही. खरं चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. पुढचा चेंडू बॅटच्या पल्ल्यामध्ये आला आणि पाठवला षटकाराच्या पॉट मध्ये. काहू कोणाच्या दिशेने येतो किशोर मडवीच्या बॅट मधून पहिला षटकार. जिथं फॉर्म साठी झगडत होता जिथे षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता ज्याप्रमाणे तुम्हाला डॉट चेंडू काढशील त्याचप्रमाणे मी तुला षटकार मारण्याचा प्रयत्न करेन. आणि येतो हा 6 धावांसाठी ब्युटिफुल षटकार 6 धावा 14. एक षटक 3 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू आला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण घेईल जज करेल फेकी करेल तोपर्यंत एक धाव जरूर भेटेल. 15 धाव संख्या धाव फलकावर लागतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. गंगाधर इंगोले कुठेतरी प्रयत्न करतोय षटकार चौकार मारण्याचा पण संत गतीच क्रिकेट म्हणावं लागेल. थेंबे थेंबे तळे साजे असं धाव संख्या उभारतात आणि इथं शॉर्ट मिस होते. स्वतः यष्टीरक्षक सॉफ्ट डिसमिसल होते गंगाधर इंगोले. मोठा जाळा पसतोय झाल्यात जातो बॅक टू पवेलियन. काय घडतंय मैदानामध्ये चांगली गोलंदाजी षटकार मारला तर बॅक कमबॅक करून देतो आपल्या संघाला गोलंदाज शुभम. मोठा आदरा बसतोय 15 या धाव संख्येवर. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू गोलंदाज मार्कवर गोलंदाज शुभम. एक गडी बाद 15. ऍटम ओव्हर द विकेट शुभम टू किशोर. चांगला फटका काहू कोणाच्या दिशेने पण एलिमिनेशन थोडंसं कमी असेल. क्षेत्ररक्षण करेल फेकी करेल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगली फेकी होते. 2 धावा इथं जरूर भेटा. 2 धावाने संघाची धाव संख्या जाते 17 वर. 8.5च्या सरासरीने धाव संख्या एक गडी बाद 17. कुठेतरी धाव संख्या येणं गरजेचं असेल बॅट मधून किशोर मडवी व जयेंद्र मडवीचा विचार केला. एक ताकदवान फलंदाज मनगटात असलेली ताकद रिस्ट मध्ये असलेली ताकद लांब लचक षटकार मारण्याची ताकद हाच फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला येतोय जयेंद्र मडवी. बघा तर वैयक्तिक संघाचं तिसरं षटक कोण घेऊन येतोय.
नाही, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो, ज्याने पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन होते, संघाचं बर्ड घेऊन आलाय. बॉलिंग मार्कवर 7-8 रन घेऊन टाकतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये जर विचार केला तर असे बरेच खेळाडू गोलंदाज आपला जो प्रॉपर रनअप असतो तो कमी डिस्टन्स मध्ये टाकला जातो. पावसाळी क्रिकेटमध्ये पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण इथं लेग स्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि पंचांनी दंडवित केलं. अवंतर चेंडू आला इथं, एक धाव भर भेटेल, 18 धाबा एंड चेंज केलाय. आता राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा अवंतर चेंडू, पुन्हा एकदा एक धावाने बर होईल. फलकावर धावा लागतील 19. आणि ज्या पावसाची गरज होती तो पाऊस आपण पाहतोय. जसं पावसाचं आगमन झालंय तसं फटका उचलला पण क्षेत्ररक्षण खाली येईल. आणि इथं काय घडतंय मैदानामध्ये, चांगला फटका सजवला होता पण एलिमिनेशन इथं थोडस कमी भेटलं आणि जयेंद्र मडवी याच्या खेळीचा अंत होतोय, जातोय बॅक टू पॅव्हिलियन. जातो मैदानामध्ये फलंदाज अनिकेत पाटील. जयेंद्र मडवी याची जागा भरून काढण्यासाठी गोल्डन डकचा स्वीकार इथं ठरलाय. जयेंद्र मडवी याची जागा भरून काढण्यासाठी अनिकेत पाटील मैदानामध्ये जातो. अनिकेत पाटीलचा जर विचार केला मागच्या टुर्नामेंट मध्ये काय घनघटी फलंदाजी केली होती, खरं चांगली फलंदाजी केली होती, लांब याचे षटकार मारले होते. पाहूया तर काय करेल आज या संघामध्ये, आपल्या संघासाठी, श्रीकृष्ण दिबा संघासाठी. धाव संख्या फलकावर लागलेत 19. 2 षटक आणि 1 चेंडू, धाव संख्या 19. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट टू किशोर मडवी. चांगला चेंडू पूल केलाय, काय देखना फटका, नंतर मुक्त असा फटका लावला, नजाकत भरून आला या फटक्यावर. अक्षरशः डोळ्याचे पापणे हल्ले त्या षटकावर, असा हा फटका आलाय 6 धावांसाठी किशोरच्या बॅट मधून. हॅट्रिक जर मारली षटकारांची तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मुन्ना यांच्या तर्फे. डेनिस 11 संघाचे चाहते. धावसंख्या फलकावर लागलेत 25. पावसाच्या लहरी आपण पाहतोय, जो पाऊस, ज्या पावसाला क्रिकेटमध्ये पावसाची गरज आहे तोच पाऊस मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. बघूयात 2 चेंडू नंतर धावसंख्या फलकावर लागलेत 25. पुढचा चेंडू 7-8 पावलांचा रन राईट आर्म ओव्हर द विकेट किशोर मडवी साठी. अभंतर चेंडू, एक शिटचा थोडासा बाहेरचा चेंडू आणि इथं भेटेल एक धावाने जाईल 26 वर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हाफ ट्रॅकर मारण्याचा प्रयत्न होता पण इथं पंचांनी दंडक केलंय, 1 बाउन्स ताकीद दिले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची स्लाइस लागून जाते डीच्या स्वरूपात. थर्ड मॅन रिझनला तिथे 1 धाव जरूर भेटेल. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल 27 वर. हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि इथं होईल का सक्सेसफुल. आणि येतोय हा षटकार.
चांगला फटका, काय देखना फटका आलाय. खरंच पूल केला होता असं वाटलं होतं. षटकार की बंडी, षटकार की बंडी, पण पंच तिथे आपण ठेवलेत. याच कारणामुळे पंचांचा आपल्याला उपयोग पडतो. याच कारणामुळे पंचाची गरज असते आपल्याला. आणि हा षटकार घोषित केला. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी जास्त वादबद घालू नका. चला सामना चालू करायचा. षटकार हा पंचांचा निर्णय अंतिम असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या फलकावर लागले 33. धावसंख्या फलकावर 33. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील राईट मोड विकेट. समोर आहे किशोर मडबे. षटकार मारला होता. मागच्या चेंडूवर पाहूया. त्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित येत नाही. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा भेटतील. धावसंख्या 3 षटकानंतर लागतात फलकावर 35. 2 गडी बाद धावसंख्या 35. अजून येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये कितपर समाचार घेतील पाहूयात. ऍक्टिव्हा काढायचे. ऍक्टिव्हा बाहेर जायचं. बाहेर ती पट्टी लावले त्याच्या बाहेर जायचं. ऍक्टिव्हा 12 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये कितपत समाचार घेतील पाहूयात. 35 धाबा लागले फलकावर. 35 धाबा मध्ये काय समाचार घेतील किशोर मडवे आणि केत पाटील. कुठेतरी अजूनही 35 धाबा आल्या तरी चांगला स्कोर उभारला जाईल. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतन पाटील गोलंदाजी करण्यासाठी आपल्या संघाचा बर्डा घेऊन आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथे षटक घेऊन येतोय चेतन. प्रथम स्ट्राईकला येतो फलंदाज अनिकेत पाटील आणि समोर गोलंदाज चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खेळण्यासाठी अनिकेत सज्ज. पहिला चेंडू थोडासा एकदा भेटेल बाईच्या स्वरूपात, लेगबाच्या स्वरूपात एकदा भेटेल. एकदा बने संघ जाईल 36 घरात. अजून येणारे 11 चेंडू शिल्लक असेल. 11 चेंडू मध्ये कितपत समाचार घेतील किशोर मडवी आणि अनिकेत पाटील पाहूयात. खर्च ज्या फॉर्म साठी झकडत होता किशोर मडवी तो आज आपल्याला पाहताना दिसतो, खेळताना दिसतो. 2 षटकार चांगले उत्तुंग असे लांब लचक मारले किशोर मडवी यांनी. 3 षटकार लांब लचक खरंच मारलेत किशोर मडवी याने. पुढचा चेंडू चैतन्याचा. पुढचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल आणि हा बाद. कुठला फलंदाज बाद असेल पाहूयात. काय घडतंय, किशोर मडवी हा बाद होतो. जातो बॅक टू पेरे, मोठा आदरा बसतो संघाला. धाव संख्या फलकावर आहेत 37. अजूनही येणारे चेंडू बसतील या षटकातील 4 चेंडू. एस न झाला आणि डायरेक्ट हिट केलं, ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा आपल्या भारतीय संघासाठी खेळताना हिट करतो, त्याचप्रमाणे ओमकार याने फाईनलच्या दिशेतून हा एष्ट्या टिपल्या आणि फलंदाज बाद झाला. वैयक्तिक 26 धाव संख्येवर बाद झाला. किशोर मडवी चांगली फलंदाजी केली. संघ बॅकफुटवर होता, फ्रंटफुटवर घेऊन आला. गंगाधर इंगोले परतल्यानंतर, जयेंद्र मडवी परतल्यानंतर 3 लांब लचक षटकार मारून आपल्या संघाला पाहूया. तो नवीन फलंदाज, न्यू कॅन्डिडेट, युनाइट क्रमांक 5 वर येतोय मयूर. आल्या आल्या बॉल बॅक टू ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण करेल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव जरूर भेटेल. एक धावाने संघाची धावसंख्या फलकावर 38. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 38 धाबा अजूनही विचार केला, 30-35 धाबा जर आल्या तर एक चांगला स्कोअर म्हणावा लागेल श्रीकृष्ण दिबा संघाचा. पाहूया तर राईट मोर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर चेतन समोर अनिकेत पाटील येतात डाऊन द ग्राउंड. मला वाटतं येतो कॉमेंट्री बॉक्स जवळ हा षटकार 6 धावांसाठी टाक आवाज आला आणि आला षटकाराच्या प्लॉट मध्ये. हा षटकार 6 धावांसाठी, धावसंख्या फलकावर लागते 44. अनिकेतच्या बॅट मधून येतो हा दुबादार फटका 6 धावासाठी. पुढचा चेंडू चैतन्याचा, चेंडू अनिकेत राईट अप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन द राईट झालं, पण बॅट मध्ये जर आलं, एलिमिनेशन कमी घातलं आणि क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न होता चांगला. धाव संख्या 2 ने भर होते. चांगला प्रयत्न होता अनिकेत पाटील याचा, पण फटक्यावर एलिमिनेशन कमी भेटलं होतं. चांगला फटका सजवला होता बॅट मधून. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू चैतन्याचा, राईट अप ओव्हर द विकेट, समोर अनिकेत पाटील. पुढचा चेंडू पण इथं इलिमिनेशन पुन्हा एकदा कमी भेटते. क्षेत्ररक्षक येईल इथं, काय करतोय तू मैने, एसनो आणि इथं फलंदाज पुन्हा एकदा बाद. धावचीत बाद होतो फलंदाज इथं. जिथं एक धाव होती तिथे 2 धावण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं काय करतो फलंदाज बाद होतो. आता मात्र धावसंख्या फलकावर लागतं गडी बाद झाल्यानंतर. 4 गडी बाद धाव, 4 गडी बाद संघाची धावसंख्या झाले 47-47. तर न्यू कॅन्डिडेट फलंदाज येतोय आणि ते त्याची जागा भरून काढण्यासाठी युनिट क्रमांक 6 वर हेमंत पाटील. हेमंत पाटीलचा जर विचार केला, जी रिस्ट मध्ये ताकद आहे, मनगटामध्ये जी ताकद आहे षटकार सपकार मारण्याची, ती ताकद आपल्याला इथं भेटेल का, दिसेल का, पाहूयात. मयूर बानी एक चांगला फलंदाज.
चला जास्त वेळ घेऊ नका, अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतो कुठला गोलंदाज पाहूयात राबाडा संघाकडून, गावदेवी राबाडा संघाकडून. रोहन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर गावदेवी 11 राबाडा संघाकडून येतो गोलंदाजीसाठी. चांगलं गोलंदाजी केले चैतन्याने, कमबॅक केला षटकार दिल्यानंतर, गडी बाद केला धावचित मध्ये. आता तर 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये पाहूयात कितपर समाचार घेते. या 6 चेंडू मध्ये 18-19 धाबा, 20 धाबा जर आल्या तर चांगला स्कोर म्हणावा लागेल. 47 स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येते गोलंदाज रोहन म्हात्रे. राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा होता, ते चांगला टटवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत जरूर 2 धावा भेटेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल हेमंत आणि मयुराची. अजून 5 चेंडू शिल्लक. स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन आला गोलंदाज रोहन. डावकर हाताचा गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकताना गोलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये कुठेतरी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न असेल मयूर आणि याचा. लेनचा चेंडू घुटना टेक आणि येते षटकार. घुटना टेक तमाशा देख. 6 धावांसाठी काव करण्याच्या दिशेतून हा येतो षटकार मयूरबाणीच्या बॅट मधून. 55 धाबा लागतात फलकावर. अर्धशतक पार होत आहे श्रीकृष्ण दिबा संघाचं. 55 धाबा फलकावर लागतात. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस झालाय. एसटी रक्षक ओमकार दिले चांगली कामगिरी पार पडते, कुठलीही अतिरिक्त धाव संख्या खर्च करून देत नाही. अजूनही येणारे या धाबातील 3 चेंडू शिल्लक असतील. 55 धावा फलकावर लागले. 5 षटकांचा सामना आणि पिकेचा कॉल हरला जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीला पाचारण केलं होतं श्रीकृष्ण दिवा संघाला. चांगला चेंडू, पण पंचांना इथं नकार केला. पंचांकडे दाद जरूर घेतली होती. अजून हे 2 चेंडू येणारे शिल्लक. रोहन टू मयूर, मारण्याचा प्रयत्न चांगला येतो. पुल इज अ सक्सेसफुल. येतो मयूर बाणीच्या बॅट मधून, बॅटच्या बाणीमधून हा षटकार 6 धावांसाठी. 61 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या स्लॉग ओव्हर षटकातील. प्रयत्न असेल शेवट हा गोड करायचा, मयूरबाणी याचा षटकार चौकार मारण्याचा. पाहूयात शेवटचा चेंडू रोहण्याचा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. समोर आहे मयूरबाणी. शेवट गोड केलाय मयूरबाणीने. काय फटका सजवलाय मिड विकेटच्या दिशेने. ज्याप्रमाणे असते घरामध्ये मिक्सर, त्याचप्रमाणे येते स्लॉग ओव्हर मध्ये हा मयूरबाणीच्या बॅट मधून सिक्सर. धाव संख्या लागते फलकावर 67 धावा लागत फलकावर. आणि जिंकण्यासाठी असतील धाव संख्या गावदेवी राबाडा संघाला 68. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. 3 षटकार काय ठोकलेत शेवटच्या या षटकामध्ये. काय फलंदाजी, खरंच कौतुक असेल मयूरबाणी याचं. ते चेंडू आणि जिंकण्यासाठी 68 धावा. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल.
तीच चेंडू जिंकण्यासाठी 68 धावा. चला सलामीची जोडी पाठवायचे गावदेवी राबाडा. तर यानंतर होणारा सामना सारसोले 11 सारसोळे आणि मच 11 नेरुल. तर दोन्ही संघाचे संघ मालक किंवा अतिरिक्त खेळाडू आला असेल तर उपस्थिती दाखवायचे. 3 षटकानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. माझी विनंती असेल सारसोले 11 संघाला आणि मच 11 संघाला जर लेट आल्यास उपस्थिती लेट दाखवल्यास इथं पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ठीक आहे ठीक आहे. सारसोले संघ तर सारसोळे संघ इथं उपस्थित आहे. नेरुल संघ ओके तर नेरुल संघ इथं उपस्थित आहे. तर माझा आवाज सारसोळे संघाला पोहोचत असेल तर लवकरात लवकर येण्याची विनंती करावी. कारण की पॅनल्टीला सामोर तर सारसोळे संघ सुद्धा उपस्थित आहे. 3 षटकानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दीपक दादा तर गोलंदाजी मार्कवर एक नवी मुंबईतला अष्टपैलू खेळाडू गंगाधर इंगोले येतोय बॉलिंग मार्कवर आणि मागे बिहाइंड द स्टंप आपण पाहतो किशोर मडवी. विचार केला मिडॉन मिडॉन असेल मिडऑफ असेल लॉंग ऑफ असेल लॉंग ऑन असेल काऊ कॉर्नर असेल मिड विकेट असेल डीप मिड विकेट असेल डीप स्केवर लेग त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट नंतर असेल एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. पहिला चेंडू पहिला सांगित पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा आणि इथं पूल केलाय शिवमच्या बॅट मधून येतोय. हा पूल इज अ सक्सेसफुल. आल्या आल्या 6 धावांसाठी शुभमच्या बॅट मध्ये आलाय. गंगाच्या गोलंदाजीवर प्रहार 6 धावा षटकार. विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये गत वर्षी अर्धशतकीय पारी खेळला होता हा शुभम. पाहूयात पुन्हा एकदा कितपत समाचार केले. गाडी काढायचे पहिल्या चेंडूवर आल्या आल्या काय सुरुवात केली काय श्री गणेश केलं 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुढचा चेंडू गंगाधर इंगोलेचा चांगला चेंडू. आता गतीमध्ये परिवर्तन केलं होतं चेंज ऑफ पेस टाकला होता गोलंदाज गंगा याने. पुढचा चेंडू गंगा याचा राईट आर्म राऊंड द विकेट आउटसाइड टू ऑफ स्टंप. पंचांकडे दात जरूर घेतली होती आपण तर चेंडूची पण पंचाने तर दात पेटले. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर काय कमबॅक केलं गंगा याने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गंगा याची. 3 चेंडू आणि धाव संख्या फलका बनवले 6. पुढचा चेंडू चौथा चेंडू गंगाधर याचा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा पण बॅटची स्लाइस घेऊन जाईल थर्ड मॅन रिझनला. एक धाव जरूर भेटेल एक धावाने संघ जाईल 7च्या घरात.
7 धावा फलकावर लागलेत. पहिल्या षटकातील 4 चेंडूंना धावसंख्या फलकावर 7. पुढचा चेंडू गंगाधर याचा. बॉलर बॅक टू ड्राईव्ह जाईल, क्षेत्ररक्षण येईल. प्रणव माडवी तो क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, एकच धाव भेटेल. एक धावाने संतुष्ट ठेवायला लागेल फलंदाजाला. एक धावाने संघ जाईल 8च्या घरात. अजून येणार पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. एक चेंडूचा कितपर समाचार घेतील पाहूयात. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, षटक संपतोय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार लागल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाज गंगाधर इंगोले याने. एक षटकानंतर धावसंख्या बिनबाद 8 धाबा फलकावर लागतात. आता मात्र समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धाबा. जरा स्पीकर वाढव आपला भाऊला ऐकायचं. तू एवढा लोड काय करतोय? मी काय बोललो तुला? इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय शुभम पांडे. 24 चेंडू जिंकण्यासाठी राबाडे संघाला आता 60 धावांची गरज. 6-0. बॉलिंग मार्कवर गोलंदाज डावकर हाताचा गोलंदाज शुभम पांडे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर 7 पावलांचा रन. पहिला चेंडू इथं शॉट मिस झाला. मोहनराव येईल झेल खाली आणि इथं झेल घेण्याचा प्रयत्न होता पण इथं झेल ड्रॉप होतोय. झेल इथं ड्रॉप होतोय. मोठा हादरा बसला असता गावदेवी संघाला. इथं 2 धावा जरूर भेटेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट म्हणाला. पुढचा चेंडू शुभम याचा. शुभम साठी चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा शॉट मिस होतो की काय. क्षेत्ररक्षक येईल मयूरवाणी आणि झेल घेईल. कुठेतरी स्किड झाला होता. काय करतो मयूरवाणी. बॅटिंग मध्ये आपली वाणी दाखवली. आता क्षेत्ररक्षक करताना ही सुद्धा वाणी दाखवतोय. काय झेल घेतलाय. स्वतः प्रकाश मडव्याने टाळ्या वाजून कौतुक केलं या झेलवर. खरंच कौतुक असेल तुझं मयूरवाणी. पडण्याचा प्रयत्न झाला होता पण स्वतःला बॅलन्स केला आणि हा झेल घेतला. जातो शुभम बॅक टू पवेलियन. चांगला मोठा हादरा बसलाय गावदेवी संघाला शुभमच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू शुभम याचा. समोर आहे गोलंदाज फलंदाज. डान्सिंग ग्राउंड विकेट घेण्याचा प्रयत्न आणि इथं आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. अभ्यंतर चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पांडे. पुढचा चेंडू भावेसाठी. पुढचा चेंडू झेल अपुरा पडलाय की काय आणि डीच्या स्वरूपात एक धाव भेटेल. प्रयत्न केला होता किशोर मडव्याने पण थोडासा अपुरा पडला झेल. चेंडू स्विंग झाला हवेमध्ये आणि अपुरा पडला. त्यामुळे झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पुढचा चेंडू शुभम याचा. चौथा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दाट चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज शिवम पांडे. अजून येणारे 2 चेंडू शिल्लक असतील शिवमच्या गोलंदाजीमध्ये. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. बॉलिंग मार्फत तयार. गोलंदाज शुभम.
हाफ ट्रॅकरचा होता त्याच पद्धतीचा काय गोलंदाजी करतो काय फिंगर रोल केलेत बुट स्विंग केलंय खतरनाक भारी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन सुद्धा करतोय चेंज ऑफ पेस टाकतोय खर्च चांगली गोलंदाजी पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू 3 धाबा खर्च करून एक गडी बाद मोठा आग्रा बसला आणि धाव संख्या फलकावर लागलेत हा 12 8 4 12 वाईट पण टाकला मी 12 धावा 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागेल 12 चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला आता बुडबुडीत 18 चेंडू मध्ये 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्या 12 झाले 12 झाले 18 चेंडू 56 धावा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गंगाधर इंगोले हॅप ट्रॅकर चांगला चेंडू अरे फ्रॉम द बॉडी चांगला चेंडू वन बाउन्स इथं ताकीद दिले पंचांनी इथं वन बाउन्स ची ताकीद दिला दंडित केलं गंगाधर इंगोले याला पहिले चेंडू डाट असेल ओंकारला काही समजत नाही अहो साईट ऑफ स्टंप येतोय आणि त्याच्या झेल घेण्याचा प्रयत्न तर खरंच खेळाडू रीती दाखवले षटकार दिला येतं ओंकार आहे ना ओंकारच्या बॅट मध्ये षटकार 6 धाबांसाठी धावसंख्या फलकावर लागला 18 चांगला प्रयत्न होता अनिकेत पाटील याचा पण थोडासा पाय सीमारेषेला लागला म्हणून षटकार इथं घोषित केला पुढचा चेंडू रॉंगऑफच्या दिशेने जाईल गॅप मध्ये जाईल दन करीत सीमा पार बाउंड्री लाईनच्या लगत चबकार धावसंख्या लागल्या फलकावर 22 जसं थोडस प्रेशर आल्यानंतर बॉलिंग एंड चेंज करतो गंगाधर इंगोले उडतो विकेट टाकतोय गोलंदाज गंगाधर इंगोले पुढचा चेंडू आउट साइड टू ऑफ स्टंपचा एक धाव जरूर भेटेल एक धावाने संघ जाईल 23च्या घरात चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय चौथ्या चेंडूवर पण एकदा उडतो विकेट गंगाधर इंगोले चांगला चेंडू यार पद्धतीचा क्षेत्ररक्षक नितीन मडवी तिथं अडवेल फेकी करेल चांगले क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल जरूर एक धाव जरूर भेटेल एक धावाने संतुष्ट व्हावं लागेल राबाडे संघाला धावसंख्या फलकावर लागतील 24 शेवटचा चेंडू शिल्लक असेल गंगाच्या स्पेल मधला जर पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 5 चेंडू टाकल्यानंतर 12 धावा खर्च केल्यात अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल पाहूयात गंगाधर इंगोले पुढचा चेंडू प्लेअर लाईनचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक करेल फेकी करेल चांगलं फेकिंग करेल राहुल पवार एष्ट्यांचा जवळ एक धाव भेटेल एक धावाने संघाची धावसंख्या फलकावर लागेल 25 मेरी
भाऊ सर अरे बंद कर ना तुझं विटावची 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 43. बॉलिंग मार्कवर येतो नवीन यंग स्टार रायझिंग स्टार या श्रीकृष्ण देवा संघाचा प्रणव मडवी, वय वर्ष 16 असतील हा गोलंदाज. प्रणव मडवी पहिला चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. मोठा फटका येतोय 6 धावांसाठी. आता मात्र जसा षटकार येतो लॉंग ऑफच्या दिशेने बाबेच्या बॅट मधून तसं इथं समीकरण बदलतंय. आता मात्र समीकरण आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावा. पुढचा चेंडू प्रणव याचा थोडस स्किट होतं गोलंदाजी करताना डेड बॉल इथं घोषित केला जातो पंचांच्या याच्यात. पुन्हा एकदा वरील ट्रॅक वर गोलंदाज प्रणव मडवी आयटम ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता पण बॅटर पॉइंटला जरूर एकदा भेटेल. 36 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 36 धावा. 36 धावा 10 चेंडू. बघूयात काय घडेल काय बिघडेल मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुढे येऊन ससवण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न जातो डीच्या स्वरूपात. सगळी गोलंदाजी करतोय प्रणव मडवी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. धावसंख्या फलकावर लागलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. स्विंग झाला आणि जातो थेट एष्टी रक्षकाच्या हातात. किशोर मडवी चांगली कामगिरी पार पाडेल तिथं. धावसंख्या असेल फलकावर 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे येईल, जज करेल, फेकी करेल. चांगली फेकी म्हणावी लागेल तोपर्यंत जरूर 2 धाबा भेटेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावा लागेल. अजूनही आता जिंकण्यासाठी धावसंख्या असतील 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाबा. बघूयात काय करेल शेवटच्या चेंडूवर. राईट ऑफ द विकेट. 10-12 पावलांचा रन बॉलिंग ट्रॅकवर प्रणव मडवी उडवलाय इथं आणि येतो हा षटकार. शेवटच्या चेंडूवर येतो षटकार. आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण येते 6 चेंडू 27 धाबा. 6 चेंडू आणि 27 धाबा. मोहनराव गोलंदाजी मार्कवर. यारकरचा किंग इथं आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 27 धाबा. सारसोले 11 सारसोळे आणि मच 11 नेरुल दोन्ही संघाचे कर्णधार यायचं. सारसोले 11 संघाचा कर्णधार आलाय. नेरुल संघाचा कर्णधार यायचा कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. पहिला चेंडू
लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चांगला प्रयत्न होता यार्क मध्ये टाकण्याचा प्रयत्न. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि 26 धावा. लांब लचक 4 षटकार. याच मैदानावर 6 चेंडू 24 धावा झालेत. 6 चेंडू 25 धावा झालेत. बघूयात पुन्हा एकदा अवांतर चेंडू. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू. 6 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू मोहनरावाचा. चांगला चेंडू यार्क पदरीचा. यार्करचा किंग समजला जातो टेनिस क्रिकेट मध्ये या गोलंदाजाला. तर सारसोळे संघाचा कर्णधार, सारसोळे 11चा कर्णधार शेवटचा कॉल असेल. मच 11 संघाचा कर्णधार इथं आलाय. सारसोळे संघाचा कर्णधार हर्षल मडवी आले कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. 5 चेंडू 25 धावा. चांगला चेंडू इथं जातोय षटकार. समीकरण इथं बदलतंय. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. काय घडतंय मैदानामध्ये? नाणेफेकीचा कॉल केला जाईल आमचे पोलीस भाऊ पाटील यांच्या हस्ते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय नेरुळ संघाने. चांगला चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू टेस्ट टाकला होता. चांगला चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा. लगातारचे 3 चेंडूवर 3 षटकार. घरचा संघ श्रीकृष्ण देव संघ या खेळपट्टीचा अंदाज असलेला हा संघ पाहूयात. 3 चेंडू 18 धावा. समोर फलंदाज भावेश. पुढचा चेंडू भावेशसाठी. गोलंदाज मोहनराव. चांगला चेंडू. जर पायचीत लेग बिफोर असता तर फलंदाज बॅक टू पेब्रेन झाला असता, पण रबर बार मध्ये लेग बाय पायचीत फलंदाज बाद नाही आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा. पाहूयात 2 चेंडू 17 धावा. चांगली गोलंदाजी केले. पहिले 2 चेंडू अवंतर टाकले, त्यानंतर कमबॅक केलं. खरंच कौतुक असेल मोहनराव गोलंदाजाचं. यार्करचा किंग. बरेच रेकॉर्ड्स नावावर केलेत गोलंदाजी करताना. वय वर्ष 47-48 घरातला. चांगला आडव्या बॅटने मारलाय फटका. जातो डीच्या स्वरूपात. आता मात्र 1 चेंडू आणि 16 धावा. तर काय औपचारिकच बाकी राहिले. 1 चेंडू 16 धावा. पाहूयात 1 चेंडू 16 धावा. चांगला चेंडू इथं येतं डाऊन द ग्राउंड. येतोय कॉमेंट्री बॉक्सला सलामी देतोय. 6 धावांसाठी षटकार. तर यानंतर होणारा सामना सारसोळे 11 सारसोळे मच 11 नेरुळ संघ. तर दोन्ही संघाचे कर्णधार इथं आले होते. नाणेफेकीचा काऊल झाला. तर धन्यवाद मुन्ना दादा आल्याबद्दल. तर नाणेफेकीचा काऊल झाला. नाणेफेकीचा काऊल जिंकला मच 11 नेरुळ संघाने. तर मच 11 नेरुळ संघाने आपला निर्णय तोडीत कळवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे. आज मेगा फायनलचा दिवस, ग्रँड फिनालचा दिवस. आज आपण खेळायचंय. सराव वगैरे करू नका मैदानावर. जास्त वेळ घेऊ नका.